गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, काय हरवले सांग शोधिशी या यमुनेच्या जळी. बालकवींची कविता आहे. थोडं गौडबंग आलं याच्यात, कारण ती 36 साली लिहिली असं म्हणलंय, पण बालकविता गेले 18 साली, ते बहुधा 36 साली प्रकाशित झाली असेल. ती वनमाला म्हणे, द्रुपाळा हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर. रात्रीचे वनदेव पाहुनी बोलतील रमणी तुला, तू वनराणी दिसे भुवनी ना तुझी या रूपा तुला. अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, भुलले तुझला हृदय साजणी ये चल माझ्या घरी. काही लोक म्हणतात ही कविता अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही. 60च्या दशकातलं नाटक मत्स्यगंधा, अभिषेकी बुवांचं संगीत. अहिर भैरव जरी राग असला तरी इतके वेगवेगळे प्रयोग, स्वरावली एवढी वेगळी आहे की ते पटकन कळू शकत नाही. आता हे पण वेगळी सुरावट आहे, रागात असं होत नाही, पण ही तर अगदीच वेगळी चाल आहे, म्हणजे वेगळी सुरावट आहे. आशालता वाबगावकर यांनी मुळात गायलेलं गाणं आहे, आणि ही गाणी अशी आहेत की काल आली, आज म्हणली, उद्या विसरली असं होत नाही. ती दशकानुदशकं चालू आहेत, अजूनही चालू राहणार आहेत. आत्ताचे सुद्धा जे नवीन गायक गायिका आहेत त्यांना या गाण्याचा मोह पडतो आणि कित्येक लोकांनी ते गायलेलं पण आहे. पण मला अजून असं त्याचं आश्चर्य खूप वाटतं की कित्येक दशकानंतर ही कविता नाटकात घेतली गेली.